नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अर्जुन पाटील, शेतकरी पुत्र 8055 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज बघूया आपण मक्का पिकाचं सुरुवातीपासून योग्य नियोजन. बघा, आज आपला मक्का लगभग 1 महिन्याची कंप्लीट झालेली आहे. आज आपलं पाणी चालू आहे मक्याला. 1 महिन्याच्या पिकाला कुठलंही खत दिलं नव्हतं. आता आपण हे पहिला डोस काल टाकला, तो म्हणजे 3-15चा डोस टाकला आपण या पिकाला. मका पीक हे असं आहे, सुरुवातीला याला पाण्याची गरज नाही. आपण सुरुवातीला कमीत कमी पाणी द्यायचं आणि नंतर जेवढं जास्त पाणी देता येईल तेवढं जास्त पाणी द्यायचं. कारण मका पीक सुरुवातीला पाणी लागत नाही, पण नंतर अतिशय भरपूर प्रमाणात पाणी मका पिकाला लागतं. आणि मका पीक पाण्याविना नाही आणि पाण्याविना मका नाही. तर तुम्हाला असं वाटेल की आपण सुरुवातीला पाणी देऊ, पण सुरुवातीला जर पाणी दिलं तर मका पिकात जे आपले तोटे लाल होतात, लाल तोटे होणे आणि मक्याची वाढ खुंटणे, हे प्रॉब्लेम आपल्या मका पिकात येतात. जर आपण मका पिकाला सुरुवातीला कमी पाणी दिलं व नंतर मुबलक पाणी दिलं तर जेवढे उत्पन्न पाहिजे आपल्याला तेवढे उत्पादन मका पिकात भेटतं. आपण कुठल्या कंपनीचा प्रचार नाही करत आहोत आज या व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता, आपण याला कुठलीही कोडपणी व निंदणी केली नाही तरी या पिकामध्ये कुठेही गवत दिसत नाही आहे. याचं मुख्य कारण मी आज तुम्हाला दाखवत आहे. आम्ही मका पीक लागवड केल्यानंतर 48 तासाच्या आत अल्ट्राझिन व ॲमिकस, UPL कंपनीचं ॲमिकस याची फवारणी घेतली होती. ॲमिकस आणि अल्ट्राझिन फवारल्यामुळे आपल्या मका पिकात कुठल्याही प्रकारचा तणांचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसणार नाही. कुठं बी फिरून घ्या तुम्ही, मका पिकात कुठंही तण म्हणजे तण असं आपल्याला डोळ्यात घालायला सुद्धा दिसत नाही. बघू शकता तुम्ही, कुठंही मका पिकात तण तुम्हाला दिसणार नाही. आज रोजी 1 महिन्याचा मक्का झालेला आहे, तरी पण मक्यात कुठेही तण नाही, कोडपणी करायचं काम नाही, खुरपणी करायचं काम नाही. आणि मका पिकाला तणांपासून वाचवण्यासाठी UPL कंपनीचं ॲमिकस फवारल्यास मका पिकाला कुठल्याही प्रकारचा तणांचा काहीही प्रादुर्भाव होत नाही. तर तुम्ही जर शेतकरी असाल तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. कारण मका पिकाचे योग्य मार्गदर्शन आम्ही करू. आम्ही म्हणजे मी तुम्हाला हे नाही सांगत आहे की मी डॉक्टर आहे मका पिकाचा, पण मका पिकाचं जर योग्य मार्गदर्शन आणि योग्य जर नियोजन केलं तर तंतोतंती आपल्याला मका पिकाचे जेवढे उत्पादन पाहिजे आपल्याला तेवढे भरघोस उत्पादन मका पिकात भेटतं. म्हणून शेतकरी बंधूंनो, जागे व्हा आणि मका पिकाचे योग्य नियोजन करा. आता 1 महिन्याची मक्का झालेली आहे. आता हिला किती पण पाणी दिलं, किती पण रासायनिक खतं दिले तर काहीही होणार नाही. उलट आपली मका जोरात अतिशय सुंदर वाढेल व उत्कृष्ट उत्पन्न देईल. एकरी इथं 45 ते 50 क्विंटल आपल्याला उत्पादन पाहिजे म्हणजे पाहिजे. 30 बॅग आपण मक्का लागवड केलेली आहे आणि 30 बॅगेत नाही जास्त तरी एका बॅगेला साधारणपणे आपण मका पिकात एका बॅगेला साधारणपणे आपण 20 क्विंटल अपेक्षित करतो, तरी 600 क्विंटल आपला मका हमीचा आहे. 600 क्विंटलला साधारणतः 2200 जरी भाव पकडला तरी 600 क्विंटलचे 6 लाख रुपये आपले 200 रुपये खर्च वजा जाता 2000चा भाव पकडला तरी आपले 600 क्विंटलचे 12 लाख रुपये बनत आहे. 12 लाख रुपये जर उत्पादन तुम्हाला घ्यायचं असेल शेतकरी मित्रांनो,
तर आमच्या या प्रवासामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि जसं नियोजन आम्ही करत आहोत तसं नियोजन तुम्ही देखील करा. मका पिकाची वाढ, मका पिकाचे तण नियंत्रण, मका पिकाचे खत व्यवस्थापन, मका पिकाचे कीड नियंत्रण, हे सर्व गोष्टी तुम्हाला जर जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी व्हा. तर सहभागी होण्यासाठी तुम्हाला कुठले पैसे लागत नाही, कुठला खर्च लागत नाही. मोफतमध्ये आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी तुम्ही फक्त एक काम करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन आहे ती क्लिक करा. म्हणजे आमचे नवनवीन जे पण व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुम्हालाच पाहायला मिळतील. कारण मका पीक असं पीक आहे की आपल्याला कपाशीनंतर नगदी पीक म्हणता येईल. आणि कपाशीचं पण असं झालं आहे मित्रांनो, आपण कपाशी लागवड करतो दरवर्षी, कपाशीला योग्य भाव भेटत नाही. पण मकाचे हमी भाव कमीत कमी शासनाने 2400च्या वर काहीतरी सिलेक्ट केले आहेत. आणि त्याच्यात जर आपल्याला 2400चा भाव सोडून आपल्याला 2000 रुपये जरी भाव भेटला तर एकरमध्ये 50 क्विंटल मक्का येतो आणि 1 लाखाचं उत्पन्न होतं. म्हणजे कपाशी पिकालासुद्धा आज मकाचं पीक जड आहे. तर मित्रांनो, तुम्ही काही काळजी करू नका. या प्रवासात मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करेन, सर्व काही सर्व गोष्टी समजावून सांगेन आणि तुम्हाला मका पिकाचं योग्य मार्गदर्शन करेन. आणि तुम्हाला काही गरज वाटल्यास माझा मोबाईल नंबर आहे 9975965524. कधीही तुम्ही मला फोन करू शकता, कधीही तुम्ही मला विचारू शकता. मका पिकाबद्दल मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेन. आणि मी लगभग 2020पासून मकाचं पीक करत आहे. आज 5 वर्षाचा अनुभव माझ्याकडे मका पिकाबद्दल आहे. मका पिकाचं तुम्हाला जे काही मार्गदर्शन लागेल ते सर्व काही मी तुम्हाला सांगेन. आता आपण याला फवारणीमध्ये झिंक घेतलं होतं, डेलिकेट घेतलं होतं. पहिली फवारणी झालेली आहे आपली आणि तणाचा काही विषय नाही आहे आपल्या शेतात. तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचं काही आपल्या शेतात तण दिसत नाही आहे. जर तुम्हाला मका पिकामध्ये आता तण झाला असेल तरी तुम्ही देखील मला कॉल करू शकता. मी तुम्हाला योग्य सल्ला देईल. आणि मी कुठल्याही कंपनीचा प्रचार करणारा शेतकरी नाही आहे. मला कुठल्याही कंपनीवर भरोसा नाही आहे. मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेन आणि आपल्या शेतकरी बांधवांची शेतीसाठी योग्य मदत करेन. तर मका पिकासाठी तुम्हाला जे लागेल ते मी सर्व काही योग्य सल्ले देईल. तुम्ही बिनधास्त मला फोन करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि मी मका पिकाबद्दल रोज एक व्हिडिओ अपडेट करेल राहील. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश, जय अन्नदाता. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत.